राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी खताचे रेशनिंग सुरू करण्याच्या विचारात. राज्यातील आणि देशातील सध्याची परिस्थिती पाहता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून आगामी खरीप हंगामात सरकारकडून खतांचे रेशनिंग करण्याचा विचार सुरू आहे. आता हा रेशनिंग शब्द ऐकताच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. खतांचे रेशनिंग म्हणजे नेमकं काय? याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आणि आपण यासाठी कशी तयारी करावी? चला, सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. रेशनिंग म्हणजे काय? रेशनिंग म्हणजे कोणतीही वस्तू मर्यादित प्रमाणात आणि ठराविक नियमांनुसार वाटप करणे. म्हणजेच खतांची कमतरता निर्माण झाली तर प्रत्येक शेतकऱ्याला हवे तितके खत मिळणार नाही, तर सरकार ठरवून देईल की कोणाला किती खत द्यायचं. उदाहरणाने समजून घ्या. जर एखाद्या शेतकऱ्याला नेहमी 10 पोती युरिया लागत असेल तर रेशनिंग लागू झाल्यानंतर त्याला कदाचित फक्त 5 किंवा 6 पोतीच मिळू शकतील. म्हणजेच आधी जसं जास्त पैसे दिले तर जास्त खत मिळायचं, तसं आता होणार नाही. त्याऐवजी प्रत्येकाला थोडं थोडं पण सर्वांना मिळेल या तत्वावर खत वाटप होईल. आता प्रश्न येतो, सरकारला असा निर्णय का घ्यावा लागतोय? सध्या जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीये. याचा थेट परिणाम खतांच्या उत्पादन आणि आयातीवर होत आहे. अनेक देशांकडून खतांचा पुरवठा कमी झाला आहे. वाहतूक आणि आयात प्रक्रिया मंदावली आहे आणि त्यामुळे देशात खतांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. अशा वेळी काही लोक जास्त खत साठवून ठेवू नयेत आणि सर्व शेतकऱ्यांना किमान खत मिळावं यासाठी सरकार रेशनिंग लागू करण्याचा विचार करत आहे. जर हा निर्णय लागू झाला तर काही महत्त्वाचे नियम लागू होऊ शकतात. प्रत्येक शेतकऱ्याला मर्यादित खत दिलं जाईल. जमिनीच्या क्षेत्रफळानुसार खताचं प्रमाण ठरवलं जाईल. आधार कार्ड किंवा 7/12 उतार्याच्या आधारे खत मिळेल आणि एका वेळेस ठराविक प्रमाणातच खरेदी करता येईल.